अहिल्यानगर बनतोय उडता पंजाब, अंमली पदार्थाने घेतला आणखी एक बळी, सावेडी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. अहिल्यानगरमध्ये अंमली पदार्थांचं संकट किती गंभीर होत चाललंय याची पुन्हा एकदा धक्कादायक झलक समोर आली आहे. सावेडी परिसरातील अवघ्या 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलंय. कुटुंबियांच्या माहितीनुसार तो काही काळापासून नशेच्या आहारी गेला होता. व्यसनासाठी तो घरच्यांकडे पैशांची मागणी करत असे. परिस्थिती इतकी बिघडली की नशेच्या भरात त्याने कुटुंबियांशी वाद घातला आणि अखेर हे टोकाचं पाऊल उचललं. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये नशेमुळे हिंसक प्रकारही घडल्याचे आरोप आहेत. त्यामुळे शहरात अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होतो आणि तो तरुणांपर्यंत कसा पोहोचतो हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजप नगरसेवक निखिल वारे यांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या मते व्यसन ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारी सामाजिक आपत्ती आहे. त्यामुळे पालक, समाज आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन यावर कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.